व्हॅलेंटाईनची खरी कहाणी कधीच ऐकली नसेल. इसवी सन 270 क्लॉडियस गॉथिकस नावाचा एक राजा रोमनमध्ये राज्य करत होता. त्याला प्रेम आणि लग्न याविषयी भयंकर राग यायचा. तो याच्या विरुद्ध होता. त्याच्या मते की जे प्रेम आणि लग्न करतात तो योद्धा आपले ध्येय विसरतो. म्हणून त्याने त्याच्या सैनिकांच्या लग्नांना पण विरोध केला आणि त्यांनी कधीच लग्न करायचे नाही असा कायदा केला. व्हॅलेंटाईन नावाचा एक व्यक्ती होता. तो त्याच राज्यात राहत होता. तो प्रेमाविषयी खूप आपुलकी आणि विश्वास ठेवायचा. त्याच्यासाठी प्रेम हीच जीवनाची व्याख्या होती. राजाचा या कायद्याचा विरोध होता. व्हॅलेंटाईनने त्या सैनिकांना प्रेम आणि लग्न करायला सांगितले आणि त्यांना सपोर्टही केला. मग राजाला हे समजले आणि व्हॅलेंटाईनला राजदरबारात बोलवलं. व्हॅलेंटाईनने राजाला तुम्ही तुमचा धर्म सोडून ख्रिश्चन धर्म स्वीकारा असा सल्ला दिला. तेव्हा राजाला ते आवडले नाही आणि त्याला खूप वाईट वाटले. आपल्या रागामध्ये व्हॅलेंटाईनला मारून टाकायचा आदेश दिला. राजाच्या आदेशानुसार व्हॅलेंटाईनला ठार मारून टाकले. म्हणून त्या सैनिकांनी 14 फेब्रुवारी व्हॅलेंटाईन डे साजरा करत त्याला श्रद्धांजली वाहिली. तर ही आहे खरी कहाणी.